लोकसभेमध्ये 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने सादर केलं आणि 16 व 17 एप्रिल रोजी अचानकपणे देशामध्ये अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असताना सुद्धा केवळ देशातल्या लोकांचं आणि त्या राज्यातील लोकांचं सुद्धा लक्ष वेधण्याकरता या म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता हे लोकसभेचं अधिवेशन 16, 17, 18 रोजी भरवण्यात आलं आणि त्यामध्ये महिला आरक्षणाच्या निमित्त सांगून खऱ्या अर्थाने जे डिलिमिटेशनचं बिल आहे ते डिलिमिटेशनचं बिल हे देशातील केंद्र सरकारच्या सत्तेवर असणाऱ्या पक्षाने ते आपल्या देशाच्या लोकसभेमध्ये 16, 17ला तिथं मांडलं गेलं. वास्तविक पाहता या संदर्भात सन 2023 रोजी आत्ताच्या असणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आणि केंद्र सरकारने हेच बिल महिला आरक्षणाचं हे लोकसभेमध्ये मांडलेलं होतं आणि सन 2023च्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने एका बिलाने एका मुखाने या महिला आरक्षणाच्या बिलला संपूर्ण समर्थन दिलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा हे अनेक विरोधी पक्षातील असणाऱ्या पक्षांनी सुद्धा त्याला समर्थन दिलं होतं आणि त्यावेळेस सन 2023ला महिला आरक्षणाचं बिल हे देशाच्या लोकसभेमधनं त्या ठिकाणी पास झालेलं होतं. त्यावेळेस केंद्र सरकारने देशाच्या लोकसभेतील आणि राज्यसभेतील सर्व खासदारांना आणि देशाला असं आश्वासित केलं होतं की सन 2023 पासून ते 26 पर्यंत येणाऱ्या काही वर्षातच राष्ट्रीय जनगणना केली जाईल आणि त्या राष्ट्रीय जनगणनेनंतर पुन्हा कदाचित डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचं बिल हे त्याच्यानंतर या ठिकाणी मांडलं गेलं जाईल. आत्ता असणाऱ्या देशातील लोकसभेमधल्या संख्येबळानुसार त्याच असणाऱ्या संख्येबळामध्ये महिला आरक्षण द्यावं हे 2023 साली बिल पास झालेलं होतं. परंतु राष्ट्रीय जनगणना ही 2026 पर्यंत काही कारणामुळे न पूर्ण झाल्यामुळे आहे त्या परिस्थितीत आणि 2011च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार हे डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणचं बिल हे लोकसभेमध्ये मांडून ते पास करून देण्याचा कट हा केंद्र सरकारचा आणि सत्ताधारी पक्षाचा होता. मी याला कट ह्यासाठी म्हणेन कारण कुठलंही बिल मांडण्यापूर्वी विशेषतः ज्या बिलाचा संपूर्ण देशावर आणि देशातील सर्व राज्यांवर एक संविधानिक इम्पॅक्ट होणार आहे, त्याचा प्रभाव होणार आहे, तर ते विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन ते बिल मांडण्याची एक कार्यपद्धत ही परंपरेनुसार लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडनं ही पाळली गेली. ह्या लोकसभेचं बिल हे मांडत असताना ती काही पद्धत पाळली गेली नाही. अनेक सत्ताधारी विरोधी पक्षात असणाऱ्या पक्षातील नेत्यांशी चर्चा संवाद या बिलाबाबतीत फारसा काही झाला नाही आणि महिला आरक्षणाच्या आड हे डिलिमिटेशनचं बिल सुद्धा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षांनी जाणीवपूर्वक केला. खरं सांगायचं म्हणलं तर अनेक राज्यांमध्ये निवडणुका चालू होत्या. तमिळनाडूमध्ये निवडणूक अजून व्हायची होती, वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये निवडणूक अजून व्हायची होती, केरळमध्ये निवडणूक, पाँडिचेरीमधली निवडणूक नुकतीच संपन्न झालेली होती, आसाममधली निवडणूक झाली होती. परंतु जाणीवपूर्वक हे 2-3 दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी ठरवलं गेलं. वास्तविक आपल्याला आठवत असेल 1976-77 साली त्यावेळेस तत्कालीन असणाऱ्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधींनी देशाच्या लोकसंख्येच्या बरोबरीने हे डिलिमिटेशन झालं पाहिजे असं सर्वपक्षीय सहमताने एक धोरणात्मक निर्णय त्या काळात घेतलेला होता. तदनंतर सन 2009 मध्ये आपल्या देशामध्ये डिलिमिटेशन झालं आणि आपल्या देशातील लोकसभेची आणि त्या त्या राज्यातली विधानसभेची रचना ही डिलिमिटेशनच्या कायद्यानुसार बदलण्यात आली. 2000 नंतर साधारणतरी 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीत हे डिलिमिटेशन व्हायला हवं, पण त्याच्याकरता राष्ट्रीय जनगणना ही होणं अत्यंत गरजेचं होतं. हा सातत्याने मागणी ही काँग्रेस पक्षासह ही देशातल्या अनेक इतर पक्षातल्या प्रमुख नेत्यांची आणि पक्षांची मागणी होती. परंतु राष्ट्रीय जनगणना न केल्यामुळे अचानकपणे हा बिल डिलिमिटेशनचं लादण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारने केला आणि म्हणून केवळ काँग्रेस पक्षच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यातल्या
राष्ट्रीय पक्षांनी या डिलिमिटेशनच्या बिलला विरोध केलेला आहे. महिला आरक्षणाच्या बिलला काँग्रेस पक्षाचं हे नेहमीच समर्थन आहे, राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस पक्षाचं समर्थन आणि पाठबळ महिला आरक्षणाच्या बिलला राहणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे जे काही आज भाजप पक्षाकडून किंवा केंद्र सरकारकडनं चुकीच्या पद्धतीचं एक नेरेटिव्ह लोकांमध्ये मांडलं जात आहे, या नेरेटिव्हला खोडून काढण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने घेत आहे. मुळातच देशातल्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये गरिबी हटावचा नारा झाला आणि तदनंतर या देशातील महिलांना आर्थिक सबलीकरण देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने झालं. देशातल्या पहिल्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई असतील, देशाच्या पहिल्या महिला लोकसभाच्या अध्यक्ष मागासवर्गीय समाजातल्या आदरणीय एक IAS ऑफिसर, रिटायर्ड IAS ऑफिसर मीरा कुमार असतील आणि सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% दिलेलं महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षातनं दिलं गेलं आणि त्याचबरोबर प्रमाणे 1994 साली जे शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा आज महिला आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतला गेला हे आपण सर्वजण जाणत आहात. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेनुसार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपल्या समाज व्यवस्थेमध्ये स्थान मिळालं पाहिजे ह्या भूमिकेशी ठाम आहे. महिला आरक्षणाला 2023ला काँग्रेस पक्षाने एकमताने समर्थन दिलेलं होतं. यंदाही येणाऱ्या काळात महिला आरक्षणाचं जेव्हा विधेयक मांडलं जाईल परत तर निश्चितपणे त्याला समर्थन देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची देश पातळीवर राहील. पण डिलिमिटेशन करत असताना कुठेही कुठल्याही राज्यावर कुठल्याही प्रांतावर अन्याय होऊ नये. एखाद्या राज्यावर फार मोठं त्या ठिकाणी झुकतं त्या डिलिमिटेशनमध्ये कुठेतरी मिळतंय आणि काही राज्यांवर या डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकसभेच्या आकडेवारीमध्ये अन्याय होतोय हे जेव्हा विरोधी पक्षातल्या अनेक पक्षांना लक्षात आलं तर कुठेतरी त्याच्यात समानता राहिली पाहिजे आणि ती समानता ही लोकशाही टिकवण्याकरता आपल्या संविधानाच्या विचारानुसार ही देशातल्या प्रत्येक राज्यातले समान प्रतिनिधी किमान त्या लोकसभेमध्ये गेले पाहिजे अशा हेतूने या ठिकाणी आज या बिलला विरोध करण्यात आलेला आहे. म्हणून आज मी आपल्या सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाने नेहमीच महिला आरक्षणाच्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक नुसतं धोरण ठेवलं नाही तर ते धोरण प्रत्यक्षपणे अंमलात आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक म्हणजे महाराष्ट्राला 1960 साली स्वातंत्र्य आणि एकीकरण होण्यापूर्वी आणि तदनंतर सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळापासून नेहमीच महिला कॅबिनेट मंत्री आणि अनेक महिला या विधानसभेतल्या सदस्य हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या आहेत.